प्रदेश अध्यक्ष सचिव आणि ज्यांनी आरक्षण वर्गीकरणावर असा सफल असा अभ्यास आदरणीय सन्माननीय लाभाची समानता निर्माण होईल अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. म्हणजे कोणाची जबाबदारी आहे? जातीच्या समूहासाठी जे आरक्षण आहे, सोयी आहे, सुविधा आहेत, जे संधी आहे, या सगळ्या संधीचं जे आहे त्या आरक्षणाचं जे आहे ते समन्याय वितरण करण्याचा विषय आहे. आणि उपवर्गीकरणाची मागणी म्हणजे आरक्षणाचे समन्याय वितरण व्यवस्था निर्माण करणं आहे. एवढी सोपी गोष्ट आहे. आणि मग हे कशासाठी करायचं आहे? आमचा लढा हा नोकऱ्यांसाठी आहे. आज या देऊळगाव राजामध्ये 1 तासापासून आम्ही इथं पाहत आहोत. समाजाची अवस्था मी पाहत आहे. ज्या समाजात माझा मातंग समाजामध्ये जन्म झाला त्या समाजाची अवस्था काय आहे हे आम्ही डोळ्यानं पाहत आहोत. आमच्या समाजाचा जो रेशो आहे, नोकऱ्यांचा रेशो आहे, या रेशोचा अभ्यास आपल्या समितीनं केलेला आहे. मातंग समाज जो रस्त्यावर उतरलेला आहे त्याचं कारण आहे त्याच्या पोटात आग पडली आहे. मातंग समाजाची डकेलवाराची होलाराची पोरं शिकलेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. नोकऱ्या मिळवण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं गरजेचं.